नमस्कार, मी दीपाली रेसिपी सर्वांसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आहे. तर आजची रेसिपी आहे शेवयांची खीर. सणाला आपण पोळ्या वगैरे करतो, पण त्या पोळ्या खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ही शेवयाची खीरही करू शकतो. तर ही रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून दूध पातेल्याला चिकटू नये. आणि इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता, गाईचं, म्हशीचं, जे तुम्हाला आवडतं ते. तर इथे हे पाणी गरम झालेलं आहे. तर आता मी हे दूध या पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे. तर हे दूध जे आहे मी ते 1 लिटर घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी जास्त करू शकता, कमी बनवायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी करू शकता. तर इथे मी 1 लिटर दूध त्याची शेवयाची खीर बनवणार आहे. तर त्या पद्धतीने मी हे मेजरमेंट केलेलं आहे. तर आता हे दूध मी ह्याच्यामध्ये ओतल्यानंतर ते मी चमचाने ढवळत राहणार आहे आणि मी गॅस ही मीडियम टू लो फ्लेम ठेवलेली आहे. जास्त फास्ट ठेवायचे नाही, जेणेकरून दूध खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर आता मी त्याचप्रमाणे दुसऱ्या गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. तर आता या तुपामध्ये मी 8 ते 10 काजू बारीक कापून घेतलेले आहे. 8 ते 10 बदाम तेही बारीक कापून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर चारोळी. तर हे सर्व मी व्यवस्थित या तुपामध्ये भाजून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये क्रिस्पी क्रंचीनेस यायला हवा. तर आता हे मी चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजणार आहे. स्लो गॅसवर मी हे भाजत आहे, नाहीतर हे करपण्याची शक्यता जास्त असते, म्हणून स्लो गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे चांगले भाजून झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. तर हे प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता तोपर्यंत इथे दूध चांगलं उकळलेलं आहे. तर त्यालाच मी मधून चमच्याने हलवत आहे, ढवळून घेत आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही म्हणून. तर आता इथे तुम्ही पाहू शकता दूध थोडेसे कमी झालेले आहे आणि मी त्याला सारखी हलवत आहे. दूध आपल्याला थोडेसे थिक म्हणजे घट्ट करायचं आहे, जेणेकरून आपली रेसिपी चांगली होईल, जास्त पातळ होणार नाही. इथे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मिल्क पावडर किंवा खवा यांचा वापर करू शकता. तर आता इथे मी रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत आणि तेही मी त्या कढईमध्ये भाजून घेणार आहे. तर मी येथे अर्धं पॅकेट यूज केलेलं आहे. तुम्हाला जास्त शेवया हव्या असतील खीरमध्ये तर तुम्ही पूर्ण पॅकेट यूज करू शकता. तर इथे मी अर्धं पॅकेट शेवया घेतलेला आहे. त्याला मी थोडे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला मोठे हवे असतील तर मोठे ठेवू शकता. आणि त्याचबरोबर शेवया भाजता मी दुधालाही हलवत आहे. तर ही प्रोसेस अशीच चालू ठेवलेली आहे, जेणेकरून दूध खाली चिकटणार नाही. आणि त्याचबरोबर मी दुसरी कामंही करत आहे. तर आता मी दुधामध्ये 3 ते 4 इलायची त्याची साल काढून मी दुधामध्ये घातलेली आहे. तुम्ही येथे इलायची पावडर यूज करू शकता, नसेल आवडत तर इलायची स्किपही करू शकता. आणि आता मी ते भाजलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते मी ह्याच्यामध्ये घालत आहे आणि थोडेसे मी ठेवणार आहे, जेणेकरून मी सर्व करताना मला त्याचा यूज करायचा आहे. त्यामुळे मी हे थोडेसे ठेवून घेतलेले आहेत. आणि आता मी हे पूर्ण दूध व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि हलवत दुधाची क्वांटिटी म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी जोपर्यंत चांगली येत नाही तोपर्यंत मी हलवत राहणार आहे. आणि इथे शेवयाही तुम्ही पाहू शकता लालसर मी भाजून झालेले आहे. आणि येथे आता दुधामध्ये मी हे जे केशर भिजवलेलं जे थोडंसं दूध होतं ते 2 ते 3 चमचे दूध मी केशर भिजवून ठेवलेलं होतं ते मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता हे दूध उकळलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी शेवया घालून
ते चांगलं उकळवून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही, हे मी व्यवस्थित चमच्याने मिक्स करत आहे, जेणेकरून ते एका बाजूने घट्ट असं बसता कामा नये. त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित व्हावी म्हणून मी ते हलवतच आहे. कंटिन्युअसली मी हलवत आहे हे. आणि आता तुम्ही पाहू शकता, लगेचच दुधाला पुन्हा एकदा उकळी आलेली आहे आणि मी हे कंटिन्युअसली चमच्याने हलवत आहे दूध. आता ह्याच्यामध्ये जे आपल्याला हवे असेल ते, तुम्हाला जर खवा वगैरे घालायचा असेल तर आता तुम्ही घालू शकता. मी हे काही न वापरता मी आहे त्याच पद्धतीत हे करून घेते आहे. याच्याने ही चव छान येते, काहीही त्याच्यामध्ये बदल होत नाही. फक्त थोडेसे पेशन्स असायला हवे. आणि आता इथे पाहू शकता, आणखी एकदा ते चांगले उकळलेले आहे आणि शेवया आपल्या व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजलेल्या आहेत. तर आता हे प्रोसेस होईपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. तर आता मी 1 वाटी साखर याच्यामध्ये हे घातलेली आहे आणि मिक्स केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, आता इथे आपली खीर ही आहे 2 मिनिटे शिजवल्यानंतर व्यवस्थित तयार झालेली आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी छान आलेली आहे. तर ती मी आता एका बाउलमध्ये सर्व करत आहे. तुम्ही पाहू शकता, त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट झालेली आहे आणि शेवयाही जास्त नव्हता, व्यवस्थित त्याच्यामध्ये मला जेवढ्या हव्या होत्या तेवढ्या आहेत. आणि ही खीर तुम्ही ट्राय करून बघा, खायलाही खूप छान असते, खूप टेस्टी असते. लहान मुलांनाही खूप आवडते, सर्वांनाच आवडते. एखाद्या तुमच्या कोणत्या फंक्शनमध्ये, कोणत्या सणाला तुम्हाला जर गोडधोड करायचं असेल तर तुम्ही नक्की ही खीर ट्राय करा. आणि हे मी जे मगाशी ठेवलेले होते भाजून घेतलेले हे ड्रायफ्रूट्स, आता मी हे वरतून सर्व करते आहे, जेणेकरून ते दिसायलाही खूप छान दिसतात. आणि आता ही आपली शेवयाची खीर रेडी झालेली आहे. तुम्हाला ही माझी खीर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की ही खीर कशी झाली. तर आता भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.